चल. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर प्रणम. हॅपी बर्थडे टू यू. Iru. Iru. Look. नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, आज है अपने भाई का बड्डे आणि सालाबाप्रमाणे आपण दरवर्षी जसं प्रज्ञाचा बड्डे सेलिब्रेट करायला कुठे ना कुठेतरी जातोच, तसं यावर्षीसुद्धा आपण आलेलो आहे. यावर्षी आम्ही निवडलं आहे कोयना नगर, म्हणजे कोयना धरण जे आहे तिकडेच एक रिसॉर्ट आम्ही निवडलं आहे. आणि कसं आहे ते रिसॉर्ट, त्या रिसॉर्टचं नाव काय आहे आणि ओव्हरऑल फुल जंगल एक्सपिरियन्स आहे हा रिसॉर्ट. मतलब आम्ही जेव्हा एंटर करत होतो या रिसॉर्टमध्येच तेव्हाच आम्हाला एक ससा दिसला. ससा दिसतो कसा, असं हिराला पहिल्यांदा प्रश्न पडला असेल इतक्या वर्षानंतर. बट अजून खूप काही ॲक्टिव्हिटीज आहेत या रिसॉर्टमध्ये. 2 दिवस आम्ही इकडे थांबणार आहोत. काय काय इन्क्लुडेड आहे, किती खर्च ओव्हरऑल आलेला आहे, ॲम्बियन्स कसा आहे, ॲक्टिव्हिटीज काय काय तुम्हाला इकडे करायला मिळतील, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर हा व्हिडिओ एंडपर्यंत बघितलात तर तुम्हाला नक्कीच मिळतील. चला, स्टे ट्यून्ड. सो एकदा पटकन या रिसॉर्टची एंट्री कसा आहे ते एकदा बघून घ्या, कारण जरा डिफिकल्ट रस्ता आहे, खास करून जर तुम्ही नवीन शिकाऊ ड्रायव्हर असाल तर. आणि पावसाळ्यात तर अजूनच मजा येणार आहे. फुल कच्चा रस्ता आहे आणि कंटिन्युअस चढण आहे. बट आम्हाला तरी असं 1-2 वेळा ससा दिसला इकडे, त्यामुळे जरा आमचा टाईमपास झाला. बट ओव्हरऑल ॲक्च्युली एक जंगल एक्सपिरियन्स मिळतो या रिसॉर्टच्या एंट्री गेटपासूनच. सो फास्ट फॉरवर्डमध्ये मी तुम्हाला दाखवतो आहे की कशी या रिसॉर्टची एंट्री आहे ते. आणि जागोजागी साईन बोर्डसुद्धा आहे, त्यामुळे आपण काही असं कन्फ्यूज होत नाही की रस्ता चुकतसुद्धा नाही. सो दॅट्स अ बिग थम्सअप या मॅनेजमेंटसाठी. सो फायनली आपण इकडे रिसेप्शनच्या इकडे आलेलो आहे. आता बाकीच्या आमच्या फॅमिलीला सोडतो आणि मग पार्क करतो. पार्किंगसुद्धा रिसेप्शनच्या बाजूलाच आहे. चांगलं असं ॲम्बियन्स. आणि हा कंप्लेंट बॉक्ससुद्धा होता आय गेस. जर तुम्हाला काही कंप्लेंट असतील मॅनेजमेंटबद्दल, क्लिनिनेसबद्दल किंवा ओव्हरऑल तुमच्या एक्सपिरियन्सबद्दल, तुम्ही इकडे शेअर करू शकता. हे प्रॉडक्ट्स पण तुम्ही इकडनं घेऊ शकता. आम्ही तर काही घेतले नाहीत बुवा, पण तुम्ही एकदा नजर मारून घ्या. बाकी ओव्हरऑल शांतता खूप आहे. आय थिंक फक्त वोडाफोन आणि आयडियाची रेंज आहे इकडे, बाकी कुठल्याही नेटवर्कची नाही आहे. इकडे एक स्पासुद्धा आहे आणि स्पा जो आहे तो रिझनेबल रेट्समध्ये होता, फार काही महाग नाही आहे तो. ओव्हरऑल तुम्ही या रिसॉर्टला आल्यावर कुठे कुठे फिरू शकता त्याची एक पटकन तुम्हाला माहिती या मॅपद्वारे मिळते. आणि हॅझर्ड किंवा काय बोलतात त्याला,
जराही डिले नाही झाला कुठल्याही गोष्टीमध्ये, खूप स्मूथ चेक इन झालं. सो त्याच्यासाठी सुद्धा थम्सअप आहे. एकदा हॉटेल कसं आहे आणि खाली बार कसा आहे तो एकदा बघून घ्या. या रिसॉर्टमध्ये आल्यानंतर काय काय ॲक्टिव्हिटीज तुम्हाला फ्रीमध्ये करायला मिळतात त्याचा थोडक्यात इकडे सगळं लिहिलेलं आहे. पेड ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहे, ज्याच्यात कोयना सँच्युरी आणि सगळं तुम्ही 3 का 3,500मध्ये फिरू शकता 6 जणांसाठी. रिव्हर फिशिंगसुद्धा आहे 2-3 हजाराला काहीतरी, ते 4 जणांसाठी. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्कीच इकडे एन्जॉय करू शकता, जे आपण नॉर्मली मुंबई पुणे यासारख्या ठिकाणी नाही करू शकत. ते भरपूर टेबल्स आहेत, त्यामुळे जरी रिसॉर्ट फुल झालं तरी काय असं इकडे वेटिंगचा प्रॉब्लेम होणार नाही असं मला वाटतं. आता या पॅकेजमध्ये जे काही आहे ते फक्त ब्रेकफास्ट इन्क्लुडिंग असतं, बाकी सगळं अलाकार्ट मेन्यू आहे. सो तुम्हाला लंच किंवा डिनर इन्क्लुडिंग असं नाही मिळणार, इकडेच जेवायला लागेल. आणि आजूबाजूला तुम्ही कुठे जाऊ पण नाही शकत, कारण हे खूप आतमध्ये आहेत असं बघायला गेलं तर. आणि आजूबाजूला असं काही फार हॉटेल्स किंवा नाही आहेत, मेडिकल स्टोअरसुद्धा नाही आहे, त्यामुळे सगळे सर्दीपासून जुलाबापर्यंतची औषधं घेऊन या रिसॉर्टला या. आणि आपण त्या तयारीने येतो, जेव्हा जंगल रिसॉर्ट असं आपण म्हणतो तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला तयारीने करायच लागतं. मेन्यूसुद्धा आहे, पण तो किलोवाईज जर तुम्ही घेतला तर तुम्हाला अफोर्डेबल नक्कीच पडेल. इकडे तुम्ही बार्बिक्यू करू शकता, व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन बार्बिक्यू हे दोन्ही आहे. पर केजी किंवा हाफ केजीच्या हिशोबाने इकडे लिहिलेलं आहे सगळं. आणि हे आपण स्वतःच करायचं, त्यामुळे ती एक वेगळी मजा आपण इकडे नक्कीच अनुभवू शकतो. खाली जो आहे तो बार सेशन आहे. बार बार दिल ये गाए. आणि रेट्ससुद्धा मी चेक केले, यांचा मेन्यूसुद्धा चेक केला. सो ते सुद्धा एक थम्सअप आहे की एवढा आतमध्ये हे रिसॉर्ट असूनसुद्धा फार त्यांनी काही प्राइजेस वाढवलेल्या नाही आहेत. 100-150 रुपये जास्त असतील MRP पेक्षा, पण ते पण रिझनेबल आहे. नाही तर नॉर्मली मी बरेच वेळा बघितलं आहे की 2 टाइम्स किंवा 3 टाइम्स रेट असतो जो काही नॉर्मल MRP असतो त्याच्यापेक्षा. बट या लोकांनी तसं केलं नाही आहे. एक मोठी मला नवल गोष्ट वाटते की इकडे लंगूर जास्त होते माकडांपेक्षा. तर लंगूर असून सुद्धा जेव्हा केव्हा आपण जेवण बिवण करतो तेव्हा ते असं काही आपल्याला फार डिस्टर्ब करत नाहीत. या रिसॉर्टमध्ये तुम्हाला काय काही पक्षी प्राणी बघू शकता तुम्ही, याचा एक थोडक्यात समरी तुम्हाला इकडे या बोर्डवर दिसते. चला आता रूम बघून घेऊया. एक्स्ट्रा जणांसाठी हा सोफा कम बेड आणि त्याच्यासाठी एक फॅनसुद्धा आहे. रूम AC आहे, पण रूम मोठी आहे त्यामुळे इकडे फॅन दिला गेलेला आहे. आणि आपण तसं पण हा बेड शिफ्ट करू शकतो जर अगदीच कोण घाबरट असेल, त्याला एकटं झोपायची भीती वाटत असेल तर. फॉरेस्ट फील यायला वेगवेगळ्या पक्ष्यांचे प्राण्यांचे आपल्याला असे प्रत्येक रूममध्ये फोटो दिसतात आणि त्यांच्याबद्दलची माहिती दिसते. मोठी अशी रूम, डबल बेडसुद्धा व्यवस्थित प्रशस्त, मस्त असा आरसा, डस्टबिन जिकडे डिवाइड करायला लागेल आपल्याला ड्राय आणि वेट कचरा, टिश्यू बॉक्स आणि ड्रॉवर्स तुमचं सामान ठेवण्यासाठी. मीडियम साईजचा असा TV, बाकी हा मोठा जारमध्ये आपल्याला पाणी मिळतं. इकडे बिस्लरीचं या लोकांनी असे चिंदीगिरी केली नाही आहे काही, की नॉर्मली आपण बघतो की फक्त 2च बिस्लऱ्या देतात, बाकी आपल्याला कॅरी करायला लागतं. पण इकडे तसं काही नाही आहे. हा दिवसभर पुरतो आणि नेक्स्ट डे तो रिफिल करू शकता फ्रीमध्ये. टी कॉफीचे सॅशेसुद्धा होते, वर्किंग कंडिशनमध्ये असणारा फ्रीज, आणि असं मोठंसं असं कपाट जिकडे 3-4 लोकांचं लगेज आरामात राहू शकतं. आता ज्या गोष्टीचं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं रूमपेक्षा ते म्हणजे बाथरूम आणि बाथरूममधली स्वच्छता. सो बाथरूममध्ये हँडवॉश आहे, शॉवर कॅप आहे, टिश्यू आहे आणि स्वच्छ बाथरूम होतं.
2 टॉवेल्स आणि बॉयलर होता ज्याच्यातनं चांगलं गरम पाणी येत होतं, आणि शॉवर जेल आणि शॅम्पू कम कंडिशनर. बाथरूम पण अशी बऱ्यापैकी मोठी आहे. आणि आता या रूमची वन ऑफ द USP ते म्हणजे ही मोठी अशी बाल्कनी. स्विमिंग पूलचा आणि थोडा जंगलाचा फील येतो. आणि लांब डोंगरावर, आता तुम्हाला डोंगर दिसेल तिकडे आपल्याला पवनचक्क्या दिसतात. तर कॅमेऱ्यातनं नाही दिसणार ते, पण तुम्ही बघू शकता त्या डोंगरावर आहेत पवनचक्क्या भरपूर जेव्हा तुम्ही या रिसॉर्टला याल तेव्हा. व्यवस्थित थंडी होती, ऑलमोस्ट 10-12 डिग्रीपर्यंत गेलं होतं क्लायमेट, जास्तच असेल आय गेस. वेगवेगळी झाडं इकडे. तुम्ही रात्री जेव्हा फॉरेस्ट ट्रेकिंग करता, तासभर तर काहीतरी आहे ते, किंवा दिवसा पण आहे 7 ते 8, तेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी एक गाईड तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगेल. राईस प्लांटेशन. आणि ही गोष्ट मला यांची एक आयडिया आवडली होती. घंटा जेव्हा वाजवत होती मला असं वाटलं की गाय किंवा बैल असतील आजूबाजूला, पण त्या थर्मोकॉलला त्यांनी घंटी लावलेली आहे आणि ते वाऱ्यामुळे जेव्हा हलतं तेव्हा नॉर्मली सगळे पक्षी घाबरत असावेत. पण आता पक्ष्यांना पण आय थिंक सवय झाली असेल की आपल्याला मूर्ख बनवत आहेत. एक मचाणसुद्धा आहे, जागोजागी इकडे मचाण ठेवलेलं आहे, जिकडे जेणेकरून तुम्ही रात्री किंवा दिवसभरात त्या मचाणवर जाऊन अख्खी प्रॉपर्टी बघू शकता. आणि प्रॉपर्टी घेऊन पण तुम्ही जाऊ शकता. जर कॉफी आवडत असेल तर कॉफी घेऊन जा. इकडनं एक सॉर्ट ऑफ असा नजारा तुम्हाला पाहायला मिळतो. आणि आता तुम्हाला असं वाटत असेल की हा आवाज कसला येतोय कंटिन्युअस. थांबा जरा धीर धरा, दाखवतो अजून काय काय और क्या क्या छुपा है तय खाने में, सगळं दाखवतो. हा व्लॉग जरा मोठा होईल कारण प्रॉपर्टीज खूप मोठी आहे आणि मी डिटेल्ड व्हिडिओ देतो आहे तुम्हाला, व्हर्च्युअल एक्सपिरियन्स. पहिलं का आहे जिनुआ फाऊल्स, जे काही त्याचं प्रोनाऊन्सिएशन आहे ते. जर प्रोनाऊन्सिएशनमध्ये मी काय फाऊल केलं असेल तर माफी. आणि काहीतरी 1000 रुपयाला एक काहीतरी होतं, फॉर सेल लिहिलं होतं तिकडे. म्हणजे थोडक्यात आय थिंक आपल्याला जर हे काही खायचं असेल तर रेस्टॉरंटला जाऊन ऑर्डर देऊ शकतो आणि मग आपल्याला ते खायला मिळेल. ह्या ज्या काही कोंबड्या होत्या, बापरे, मी तर पहिल्यांदा बघितलं. एवढे मोठे मोठे पाय, एवढे मोठे मोठे पंजे असणारे कोंबड्या. त्या कोंबडी जे काही त्याला नाव होतं ते दाखवतो. थांब आता मला तुम्हाला जरा व्यवस्थित अँगल घेऊन दाखवतो. कोंबड्यांमधले हल्क जर कोण असतील तर ते हेच असतील, होते हेच ब्रीड असतील ते. जरा शोधतो अँगल नीट. समोरचे जे 2 उभे आहेत टोणगे, प्रोटीन शेक घेतलेले कोंबडे, बघा त्याचं पायच बघा चायला केवढं आहे. का टुकुर ते खथं. आणि इकडे आपल्या नॉर्मल मिडल क्लास कोंबड्या, आमच्यासारख्या गरीब बिचाऱ्या, टॅक्स भरून भरून दमलेल्या, त्याला काय भाव पण नाही देते. चला दुसरं काय, जॅपनीज बँटॅम्स. मी आधी बॅटमॅन वाचलं होतं चुकून. बारीक डोळे असावेत कदाचित.
जॅपनीजच्या मनाने स्वच्छता जरा कमीच दिसते पिंजऱ्यात. अरे हा परत तोच आला की काय इकडे? नाही, हा वेगळा आहे. केस कापायचे राहून गेलेत कोंबड्याचे कित्येक महिने. तसाच वाटतोय पण हा जरा बुटका आहे. हा त्यांची हाईट पण कमी असते ना. पण ते मगाचे जे होते ते बॉडी बिल्डर होते एकदम सगळे. हे काय, हे कडकनाथ असावेत असं मला वाटतंय. नाही, कडकनाथ नसतील हे. एवढ्या जाळ्यात थिक आणि असं केलं जसं काय वाघ किंवा चिताच ठेवल्या आतमध्ये. हे 3-4 प्रकारचे ब्रीड्स तुम्हाला दाखवले मी. अजून पण पुढे होतं आय थिंक काहीतरी. पण प्रॉपर फार्म हाऊसमध्ये आल्याचं फील आहे बघा. लेकविंदर काय, गुरिंदर, सुखविंदर काय नाव होतं त्याचं. आणि टर्की. आपल्या मागला कोणी टर्की असेल त्याला हा टर्की नक्कीच खायला घाला. आणि हा ब्रह्मा चिकन. ब्रह्मा विष्णू महेश पण असतील मग बहुतेक. आपल्याला काय माहितीच नाहीत ना एवढे प्रकार. फक्त आपल्याला गावठी आणि बॉयलर हे सोडलं तर फार अंदाज नाही आहे. ते बाकीचे मी तुम्हाला याच्यात नाही दाखवलेत कारण दिसतच नव्हतं. एवढ्या थिक जाळ्या होत्या की कॅमेरामध्ये त्या बसतच नव्हत्या. मगाशी तुम्ही एका गाईच्या लेकरूला पण बघितलं. इरा त्याच्यावर मस्त खेळत होती. नंतर सुरुवातीला जरा घाबरली पण नंतर मस्त मिक्सअप झाली होती. पहिल्यांदाच ती एवढ्या जवळ गेली असेल. इकडे तुम्हाला बाहेर जर काही जेवायचं असेल रात्रीचं किंवा सकाळचं तर इकडे त्याची सोय केलेली आहे. फक्त तुम्हाला या कोंबड्यांचा आवाज सहन करायला लागेल. किंवा असंही असू शकतं की जिकडे समजा आपण यातलं काही ऑर्डर दिली, टर्की असेल किंवा काय असेल, तर ती आपल्याला इकडे ती सर्व करण्यात येईल असं वाटतंय मला. ओव्हरऑल माहिती नाही. चला आता सगळे कोंबडी बिबडी बघून झाले. आता मासे बघूया. मासे, कोई पॉन्ड, कोई ना कोई चाहे. इकडे जॅपनीज मासे का ठेवले असतील पण माहिती नाही. जॅपनीज कोई. इकडे आपण संध्याकाळी 10 मिनटं 5:30 ते 5:45 हे माशांना फीड करू शकतो. मस्त असं रंगीबिरंगी मासे. हे मासे एकमेकांना म्हणत असतील स्वतःचे रंग दाखवू नकोस असं ओव्हरऑल वाटतंय. त्यांची भांडणं झालेली दिसते. त्या 4-5 जणांना हकललंय बाहेर. बाकी सगळे वर्गात गपचूप बसलेले आहेत. इकडे तुम्हाला बसायला असं सोयसुद्धा केलेली आहे. आणि या जी काय आता तुम्ही गॅप बघितली त्या जाळीमध्ये, तिकडनं तुम्ही या माशांना फीड करू शकता. तो चला. बाय द वे इकडे आता ते स्मोकिंगच्या साईनवरनं आठवलं, इकडे डेझिग्नेटेड स्मोकिंग एरियाज आहेत. सो तुम्हाला वाटेल तिकडे तुम्ही स्मोक करायचं असं हे रिसॉर्ट नाही आहे. आय एम शुअर की जर तुम्ही केलं तर काहीतरी फाईन असावी. रिसॉर्ट भरपूर मोठं आहे त्यामुळे जागोजागी असं बसायला अरेंजमेंटसुद्धा केलेली आहे. ही होती आमची रूम. मोठी बाल्कनी.
तेच कलर का घेते पण आहे माझ्याकडे पीच कलर मध्ये आहे हा कलर. यांची भांडणं अजून सुरूच दिसत आहेत. स्विमिंग पूल सुद्धा आहे इकडे भलं मोठं आणि एक किड्स पूल सुद्धा आहे. डेप्थ अशी काही फार मोठी नाही आहे, फार खोल नाही आहे, त्यामुळे तुम्हाला स्विमिंग येऊ अथवा न येऊ तुम्ही बिनधास्त जाऊ शकता पोहायला. मी तर या रिसॉर्टमध्ये आल्यानंतर इतका चाललो आहे माझं दिवसालाच 15-20 हजार स्टेप्स होत होते. थोडा चालायचो, मग मस्त झाडांमध्ये बसायचो म्हणजे खुर्चीसाठी. हा आहे स्पा. फोटो बघून खुश होऊ नका, आतमध्ये बुवाच असतो मसाजसाठी. म्हणजे पुरुषांना पुरुष आणि बाईला बाई. आणि सगळ्यात मला मेन्शन करावंसं वाटतं की तर स्टाफ तर खूप फ्रेंडली आहेच. रिसॉर्ट चांगला स्वच्छसुद्धा ठेवण्यात आलेला आहे. आणि ज्या मावशा येतात सकाळी साफ करायला, म्हणजे पाळापाचोळा असेल हे सगळं झाडायला, त्यासुद्धा हसत खेळत मन मोकळेपणाने आपल्याशी गप्पा मारतात. सो ती गोष्ट खूप आवडली. सो थम्सअप तर भरपूर तुम्हाला सांगितलेत मी या रिसॉर्टमधले. 1-2 थम्स डाऊनसुद्धा आहेत, ते काय आहे तुम्हाला सांगतो पुढे. आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. मुद्दाम मी तुम्हाला असा खालनं पॅन करून दाखवतो आहे, कारण समजा तुमच्यावर कोणी वृद्ध पुरुष असेल किंवा स्त्री असेल किंवा ओव्हरऑल तुम्हाला हल्ली 30 किंवा 40च गुडघ्यांचा त्रास होतो खूप जणांना. सो आपल्याला भरपूर चालायचं आहे आणि तो काही फ्लॅट सरफेस नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. सुंदर असं गणपतीचं मंदिर. आणि आता दर्शन झालंय, आता आपण पापं करायला मोकळे, म्हणजे मासे खायला मोकळे. सो आधी आम्ही मागवलं होतं टोमॅटो सूप आणि चायनीज, आणि हे कोयना धरणातले गोड्या पाण्यातले मासे होते. इकडे आपल्याला असे पापलेट बिपलेट असं काही मिळणार नाही, आणि मिळत असेल तरी आम्ही काय मागवलं नाही बाबा. आम्ही आता जिकडे गेलो तिकडचं स्पेशल काहीतरी खायचं असं मी ठरवलं. हां, सो मी मगाशी जो थम्स डाऊनचा एक विषय काढला तो म्हणजे मासे तर चांगले होते, पण जे आम्ही चायनीज मागवलं किंवा काही 1-2 डिशेस मागवले ते आपल्या मराठी पद्धतीच्या नव्हत्या. जर असं स्पायसीनेस कमी होता किंवा जरा असे ओके होते. मे बी ते बाकीच्यांना आवडत असेल, बट बिईंग अ महाराष्ट्रन मला ते एवढं नाही आवडलं. इकडे बॉनफायरची सोयसुद्धा केलेली आहे, आणि बॉनफायरच्या बाजूलाच मोठं मचान आहे, जिकडे मस्त आम्ही रात्रभर आकाशातले तारे बघत बसलो होतो. इतका क्लिअर व्ह्यू तर मी मुंबईत कधी बघितला नाही बुवा. आणि सकाळी इकडे मस्त सनराईजचं दर्शनसुद्धा मिळतं विथ पवनचक्क्यांमधनं तो सूर्य येतो. बघा, बॉनफायर त्यांनी सुरू केलेला आहे. आम्ही वर जाऊन तारे बघतोय. दिसत आहेत की नाही कॅमेरा? हा, दिसत आहेत. मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये आपल्याला तारे दिसतात ते वेगळे आणि हे वेगळे. हे तारे बघण्याला खरंच मजा येते. हां, सो जेवणाचं मी असं सांगू शकतो की मला नाही आवडलं, पण बाकीच्यांना ते आवडू शकतं. सो जर तुम्ही इकडे कोण गेला असाल तर तुम्हाला काय वाटतं जेवणाबद्दल ते कमेंटच्या माध्यमातून कळवा. किड्स झोनसुद्धा आहे. जर आमच्या इराच्या विचारीच्या तब्येतीने एवढी साथ नाही दिली, तिला जरा सर्दी आणि कंटिन्युअस ताप होता, त्यामुळे बाकीच्या फॅमिलीला जेवढं मी हे रिसॉर्ट एन्जॉय केलं तेवढं करता नाही आलं. नाही तर आम्ही ते नाईट ट्रेकिंग आणि सगळंच करणार होतो. पण बिचारी त्यातल्या त्यात औषधं घेऊन जेव्हा तिला बरं वाटायचं, कारण तिला ते असं आवडत नाही आपण आजारी असल्यानंतर बसून राहायला, त्यामुळे आजारी असतानासुद्धा ती एवढ्या थंडीत बाहेर पडून त्यातल्या त्यात तिने एन्जॉय करण्याचा प्रयत्न केला. सो इरासाठी सुद्धा बिग थम्स अप. आणि आपल्या मोठ्या माणसांना खेळायला सुद्धा चेस, कॅरम, तो फुटबॉल जो होता तो, आर्चर आहे आणि खूप काही गोष्टी आहेत. हे आपण त्या लहानपणी जत्रा लागायच्या त्या रिंग त्या याच्यात टाकायचं. इकडे फक्त तुम्हाला साबण कंगवा काही मिळणार नाही, ते उचलून परत तुम्हाला टाकायला लागेल रिंग. तसंच बॉल या सगळ्या होल्समध्ये टाकायचं. ओव्हरऑल चांगला एक टाईमपास असा प्लेईंग झोन विथ कूलर इकडे होता. बॉन फायर होतं त्याच्याच बाजूला हा थोडासा अजून प्लेईंग एरियासुद्धा आहे, ट्रॅम्पोलिन
झोपाळे आणि या ब्रिजवरनं चालत चालत जायचं, जिकडे मोठी माणसंसुद्धा एन्जॉय करू शकतात. आता मी जातोय सनराईज बघायला त्याच मचाणवर जिकडे रात्री तारे दिसले होते. आता सूर्य दिसतोय, कसा दिसतोय ते बघूया. ओव्हरऑल प्रॉपर्टीचा आढावा घेत फक्त इकडे जर तुम्ही राहायला आलात तर रूममध्ये बसून राहू नका, एवढीच विनंती आहे. मस्त हे वातावरण, हे नेचर एन्जॉय करा. ते बघा पवनचक्क्या दिसतात आता इकडनं. ब्रेकफास्टला काय काय आहे ते एकदा बघून घेऊया. स्प्राउट्स आहेत, कांदा आहे, केळी आहेत, डोनट्स, केक्स, उकडलेल्या भाज्या, भाज्या मेरे भाज्या, शिरा, पुऱ्या, हे पुरी भाजी असणार, बटाट्याची भाजी होती, इडली, सांबार असणार आणि चटणी. मसाला ऑमलेट आणि डोसा आहे. सो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढं असं सगळं छान छान दिसतंय तर खरं, पण हे खूप महाग असेल की काय. त्याचबरोबर तो आपलं हेल्दी ज्यूस आणि एक मिल्कशेक, कॅलॉग्स आणि सगळं होतं. सो आम्ही 5 जण गेलो होतो. मी, माझी आई, सासू, मेवणी, बायको आणि लहान मुलगी इरा. इराचं तर काय कॉम्प्लिमेंटरी होतं, 3 वर्षाचीच असल्यामुळे. सो या रूमचं 2 दिवसाचं भाडं पडलं आम्हाला साधारणपणे 22,000 ते 24,000च्या आसपास, आणि जेवणाचे अजून 8,000 पकडा. सो ओव्हरऑल 2 दिवसाचा 5 जणांचा खर्च आम्हाला 30 ते 32 मध्ये झालेला आहे. नेक्स्ट डे आम्ही इकडनं प्रॉन्स फ्राय घेतलं होतं, चिकन चिल्ली होती, हे मटण सुक्कं. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.